तुम्हाला चिमण्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय काय आमच्या इथला? ॲक्च्युली आमच्या इथे झाडं असल्यामुळे ना हे खूप पक्षी म्हणजे येतात, गावच्यासारखा फील येतो. चला मस्तपैकी आता भाकरी भाजूया आणि आहोंना भाकरी चहा भाकरी देऊया, ते खाऊन जातील. आईना पण भाकरी भाजायचे. त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मला मदत करतोय अंतरून टाकायला सोहम. क्लास आहे तुझा आता ना, बोल ना काहीतरी. येस, आज त्याची गुरुपौर्णिमा आहे पण टेस्ट आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. ए तू सरांना गुलाबाचं फुल घेऊन जा ना. आ का आणलेत परा काकाने? देऊ तुला 2 पाया तरी पडशील नुसता त्यांच्या. साईबाबांची शाल बदलूया, हार घालूया. इकडे आई आमच्या देवाची भांडी घासतात. सगळे देव, सगळं किचन मध्ये रोमट झालंय. भाकरी भाजली, आता मी सगळं आवरणार आणि पूजा करणार आहे. फुल पॉवर काम करायला लागले. येस, आज तू मला खुश केलायस गुरुला. आ लादी पुसतो तो माझा पोरगा, सगळं काम करतो. नमस्कार, मी मानसी गवंडे आणि आज तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे. म्हणजे आज आपल्याकडे आहे गुरुपौर्णिमा. म्हणजे आज आपल्याला गुरुपौर्णिमा जल्लोषात साजरी करायची. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ननू आज काहीतरी ट्विस्ट आहे जेवणामध्ये. काय आहे? सरप्राईज आहे. बनवशील ते काय? आणि मंजिरी म्हणजे ओढणार. आ कौन है ये लोग? कहां से आते हैं? तत्पूर्वी तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप दिवसांनी बोलते, काहीतरी वेगळं वागणं बोलले असेल तर सॉरी. चलो, सोम माझा आता क्लासला चाललेला आहे. त्याला मी मस्त की भाकरी आणि चटणी दिलेली आहे बघा. शेती करायला चालला असं वाटतं. आणि मेन कारण काय माहितीये, आज तुझा माझा आणि मंजिरीचा उपवास आहे. पप्पा गेलेत कामावर. आई आणि सोमच आहेत जेवायला. मस्त ना भात फ्राय करून देणार. संध्याकाळी आपला बेत आहे सरप्राईज. धनश्री काय नाही, तुला पण सांगणार नाही, ऑन द स्पॉट बोलणार आहे. चला आता पूजा करायची. आणि हे हार आमच्या परागने आणलेले आहे. याच्यातला मोठा जो हार आहे आपल्या इथे बाहेर साईबाबांना घालायचा आहे. याच्यात देवाचे हार आहेत. मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे नंतर. पराग आमचा हार खूप छान आणतात जशी. हा, तर मला जावं लागलं असतं, वर्ग आहे म्हणून ठीक आहे. ए सोहम, मी तुझी गुरु आहे. ए मी तुझी गुरु आहे. तू माझ्या पाया पडून मला गिफ्ट आणलं पाहिजे. मी तुमचं महागुरु आहे. पण ह्याला सांगते मी, सोम हे काय नॉनसेन्स आहे खरं खर. नॉनसेन्स. हा, ह्याला ना देवाने ना फक्त उंची दिली आहे, अक्कल नाही दिली. अक्कल दिली. ती मंजिरी द्यायला आणि तुला दिली वाटतं. ओ नो, बेइज्जत कर दिया. काय बोलतेस का देऊ टाकणार तर व्हिडिओ तर. बेइज्जत म्हणजे काय माहिती? इज्जत काढणे. हा ठीक आहे, पण त्याला अर्थ ऐकायला- काय घाण नाहीये. असं नाहीये, पण समोरच्या लोकांना ऐकायला खूप टेन्शन येते. अरे काय बोलली हिची मुलगी. असं काय असतं? एक एक चिंदी वड आहे मम्मी. ह्याच्यात ह्याला सूट करत. हे आमची आई. आज सकाळी किती देवळात गेलात आई तुम्ही? आई तुम्ही देवळात किती वाजता गेलात? 6:30. आज आईची गुरुपौर्णिमा आहे. आई आमच्या कलावती आईच्या देवळात जातात. आज ते दिवसभर मला वाटतं देवळात असणार आहे ना. समज तुला कसं वाटलं भाकरी चटणी खायला? चहा पी ना, आल्याची चहा केली. आ बोलायला नीट बोलायला. त्याला हसायला येतं बघा. हा पांड्या बघा, याची आई गेली कामावर आणि हा फिरतोय. मुद्दाम शूटिंग घेतले. कशाला आलास रे आराध्या? खेळायला. आता कसं तुझं आता खेळायला तर आ पण आराध्य तू असं नेहमीसारखं बोलत नाहीयेस, काहीतरी वेगळा चेहरा करून बोलतोय का? कसं असं परत बोल.
तो ऍक्टिंग मोड. अरे बापरे, ऍक्टर आहे तो, ऍक्टर. आपल्याला पिकनिकला जायचंय, तयारी कर. करणार आता. तुम्हाला कंटाळा येतो आम्ही त्याच ठिकाणी जातो म्हणून. तुला आवडतं ना तिकडे. आम्ही मेन विष्णू बघायला का जातो रे? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. ठीक आहे, हा पुढचा ब्लॉग आहे. पण आराध्य आता आमच्याकडे राहणार का जाणार आहेस? ओके. जेवायला घेऊन जायला लागतं. कुठे जेवायला? तर पाठीशील, बाहेर जाशील हळूहळू. चल. ते आजीकडे. ओके ठीक आहे. तुझ्या हाईट एवढा आहे मम्मी. माझ्या हाईट पेक्षा मोठा आहे बाबू. दाखव. मस्त आणलं हा ना. त्याचं काय चालू आहे मंजिरी? काय माहिती, तीनदा पाठी आले क्लासला. तुझ्या हाईट एवढा आहे. माझ्या हाईट पण नाही, म्हणजे हाईट क्रॉस केली आहे. तुला देवाची पूजा. सोम हे घे ना गुलाबाचं फुल. कंटाळ घेऊन. आज मध्ये मी मंदिरचा उपवास आहे, तो काय दिलं नाही तुला. वेटफरच दिले फक्त. ती काय खातच नाही त्याचं बारीक. आज मी झोपले मस्तपैकी. पप्पा पण डबा करून नाही गेले. तरी ते बोलतायत मला आज मला डबा नाहीये. मी का नाही, आज मला डबा नाहीये. तिला भात खापत तिकडे, त्यांना गुरुवार तिकडे मिळतं ना. मतलब गुरुवारी पण सुट्टी आहे का आता मला तुला? नाही नाही दिले डबा मी. म्हटलं आज ते खावा. आता तुम्ही दोघं आपल्या सगळ्यांचा उपवास. कुठे तुला बाई चपाती करत बसतो. तुमच्याकडे पुरणपोळी करते नाही. बोललीस तू. हे असंच असतं. सरप्राईज मी कोणती कुठे ठेवू शकत नाही, याच्यामुळे माझ्या लोकांना फायदा होतो. मला खरं- दीदीला सांगू नकोस. हा? दीदीला सांगू नकोस. काय माहिती तिला चुकून फोन आला मी बोलू पण शकते. माझी उंची नसल्यामुळे आई गं बाबा, आई आई ग आणि बाबा बाबा. माझे बाबा बघा. अम्मा. साईबाबांना हार घालून झाला आहे आणि आता मम्मी काय करते? मम्मी काय करते ग? पुरणपोळी. गुरुपौर्णिमा आहे ना. फायनली मी पुरणपोळ्या इथे बनवल्या. शूटिंग घ्यायला भेटली नाही कारण दोघी पण, ती कामावर गेली आणि दुसरी ती काय व्हेरिफिकेशनसाठी गेलेली आहे कॉलेजचं कामासाठी. टोपभरून पुरण होतं, मी ते संपवलं आहे. तर शेवटचंच राहिलं आहे. थोड्या 2-4 पुरणपोळ्या बाहेर साईबाबांच्या आरतीजवळ द्यायच्या आहेत. अजून मंजिरीला माहिती नाही आहे. दूध घेऊन आलीस? कसं वाटलं जाऊन? आ थकली? आईला चहा नाही भेटली अजून. तू कितीला नेणार होती धनश्री? 4ला फोन केलास. काय खाल्लंस? तू काय खाल्लं ते सांग. ताक का प्याली? मग ते काय आणलंयस? मारून घेतली 20 रुपये. 60 रुपयाची लस्सी. 60 रुपये घालून 20 रुपयाची लस्सी. मम्मीने दिले होते 500 रुपये, पप्पाने दिले नव्हते. चल मग ठेव, नंतर दे. नंतर दे, राहिले तर नाही मी घेणार आहे. मॅडम तेवढेच पैसे आहेत. पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता आपण करूया आपल्या साईबाबांजवळ महाआरती. दिवस कुठे गेला?
आमची आरती झालेली आहे आणि आता आपलं एक मोठं काम आहे, मंदिरी येते हा आज प्रसाद खूप जास्त आहे. थांबा ना, संपला आता. कशी झाली आहे पुरणपोळी? कशी झाली आहे? खाल्ली त्यांनी. जरी चालेल. ओरडायला येणार नाही. यो बा आता आलाय. काय क्रिकेट खेळत होतास काय घरात? हा क्रिकेट खेळत होतास काय? यो बघ खा तू फक्त खा. अरे पुरणपोळी मम्मीनीच केलेली रे. हे घे माझा उपवास आहे. हाय दीदी. तुला माहिती आज मम्मीने काय केलंय? पुरणपोळी. कधी झालं सगळं? काय पुरणपोळी केली. तुला फसवली ते कुठे? तुला पुरणपोळी दिसते? मला पण दिसते. आई शपथ आज मस्तच. हो बाबा गणपती तुझ्यासाठी मी लस्सी आणली आहे. मंजिरी हा मंजिरी आज सरप्राईज होतो तुझ्यासाठी. आणि आता आम्ही चाललो आहोत गणपती बुक करायला चाललोय. अजून पुढे आहे का आपल्याला दाखवायला? गणपती येणार ना आमच्यावर तू धनश्री? आता बाईकनी तुम्ही जाणार तर? इथे कोपरा तूच आमच्यावर. आता मी थकले मम्मी. तुझ्यासाठी मी लस्सी आणली आहे 20 रुपयेवाली. भूक लागली. हे बघ कॅमेरामध्ये शूट झालंय. आता पप्पांना दाखवणार. थँक्यू. हा का? काय जीन्स हा सायन्सचा पेपर दाखवत नाही. ऐक ना, सायन्सचा पेपर हा सायन्सचा पेपर दाखवत नाही. जॉमेट्री पेपर मम्मीला दाखवतो. जॉमेट्री चिंदी असतं. हा जॉमेट्रीमध्ये मला 20 आउट ऑफ 19-18 भेटायचे. याच रेंजमध्ये भेटायचे. 20 पण भेटायचे. आता जॉमेट्री का असेल? जॉमेट्री कधी होतं ते? 6 वर्ष अगोदर. आता जॉमेट्री नाही आहे मला. पण आम्हाला मार्क नसतात. आम्हाला मॅथ्स स्टॅटिस्टिक्स असतं. आम्हाला स्टॅटिस्टिक मध्ये A पडलाय मला. हा म्हणजे लास्ट एक्झामला थोडीशी चुका होतात माणसाकडून. पण तू जॉमेट्री पेपर का दाखवतोस? तू सायन्स पेपर दाखवायचा होता. भेटलंच नाही अजून. शान्या खोटं बोल. विचार सरांना फोन करून. सरांना मी फोन का करू? ॲटिट्यूड दाखवतो. पुरणपोळी खाण्याच्या नादात आम्ही शूटिंग घ्यायला विसरलो. संपला एक डबा संपवला. पप्पाचं काय. आणि प्लस मला जेवण पण करायला लावलं. दाखव काय केलं. मंजिरी शेंडल्याची भाजी, याच्यात डाळ आहे, भात आहे. किती खाणार बघायचं. नाही खाणार. पुरणपोळी खाऊन पोट भरणार आहे. बघा कशी खाते. ती तुला सरप्राईज कसं वाटलं? तू मशी मम्मी रोज दे असंच. दुधात आम्ही ना साखर टाकली नाही. मस्त लागते स्वीट. तुला काय बोलायचं मंजिरी पुरणपोळी बद्दल? मम्मी बद्दल बोल ना काहीतरी. तुझी मम्मी चांगली बनवते. साजूक तुपात माणसाने आमच्या पुरणपोळी केली. एकदम उत्कृष्ट. जिनी बोला म्हणजे बोलत नाही. बोल ना. चला या जेवायला.